ಸುಳಗ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ಭಾರೀ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ನಡೆದಿದೆ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿ ಗ್ರಾಮದ ಯುವಕರು ಮಂಗಳವಾರ ನಡೆದ ವಿಶೇಷ ಗ್ರಾಮ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸದಸ್ಯರ ಹೆಸರನ್ನು ತಂದರು. ಈ ವೇಳೆ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಸುರಿಮಳೆಯಾಯಿತು. ಇದರಿಂದ ಅಲ್ಲಿದ್ದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮುಜುಗರಕ್ಕೊಳಗಾದರು. ಯುವಕರು ಎತ್ತಿರುವ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಉತ್ತರ ನೀಡುತ್ತೇವೆ. ಈ ಕುರಿತು ಅವರು ಕಾಲಾವಕಾಶ ಕೋರಿದ್ದಾರೆ. ಕಳೆದ 4 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಸುಳಗ ಮತ್ತು ಕಳ್ಹೊಳ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಹಲವು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಹಣ ದುರ್ಬಳಕೆಯಾಗಿದೆ. ಈ ಕುರಿತು ಮಾತನಾಡಿದ ಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ಭಾರೀ ಪ್ರಮಾಣದ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ನಡೆದಿದೆ. ಕೆಲಸ ಮಾಡದೆ ಹಣ ಕಬಳಿಸಲಾಗಿದೆ. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 33 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಎತ್ತಿದ್ದೇವೆ. ಕೆಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರ ಸಿಕ್ಕಿದ್ದರೆ ಮತ್ತೆ ಕೆಲವರಿಗೆ ಪಿಡಿಒ ಅಡ್ಡಗಾಲು ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಅವರ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುವುದಾಗಿ ನೋಡಲ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಭರವಸೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಈ ವಿಷಯವನ್ನು ಕೊನೆಯವರೆಗೂ ಮುಂದುವರಿಸುತ್ತೇವೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. आज सुळगा ग्रामपंचायतची गेल्या 4 वर्षांमध्ये ग्रामसभा झालेली नव्हती. आमच्या समस्त युवा शक्ती संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामपंचायतवरती दबाव आणला आणि या दबावातून आज आम्हाला यश आलेलं आहे आणि संपूर्ण गावासमोर आज 4 वर्षांना ग्रामसभा होत आहे आणि याचा खरोखर आम्हाला आनंद आहे. आणि ह्या ग्रामसभेमध्ये आमच्या समस्त युवा वर्गाच्या वतीनं बरेचसे त्यांना प्रश्न विचारले गेले आहेत. काही अशा योजना राबवल्या गेल्या आहेत की त्या योजनामधले वाउचर्स म्हणजे फंड निघलेले आहेत, त्यांनी बिलं त्या ठिकाणी काढलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यामध्ये काहीच कामं झालेली नाहीत काही ठिकाणी आणि काही ठिकाणी कामं केलेले आहेत. काही कामं झालेले आहेत त्या ठिकाणी आम्ही समाधानकारक आम्हाला त्याच्यात उत्तर मिळालेले आहेत. मात्र ज्या योजनेसाठी त्यांनी फंड काढलेले आहेत त्यामध्ये त्यांच्याकडनं कामं झालेली नाहीत. मात्र त्या योजनेचे त्यांनी फंड आपल्या वाउचर काढलेले आहेत. त्याचं त्यांनी खुलासा केलेला आहे. आणि आपले जे तालुका पंचायतकडून जे कृषी अधिकारी आलेले आहेत त्यांनी या ग्रामसभेमध्ये त्याचा ठरावसुद्धा मांडून त्यावरती इन्क्वायरीसुद्धा लावतो असं आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेलं आहे. त्याबद्दल आम्ही समस्त युवा वर्ग समाधानी आहोत. त्यांनी त्याच्यावर कडक अशी इन्क्वायरी लावून जे या संबंधित या योजनेत जे पैसे खाल्लेले आहेत त्यांनी त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी अशी आम्ही समस्त सुळगा ग्रामस्थांच्या वतीने या युवकांना आम्ही खरोखरच युवकांच्या वतीनं आम्ही त्यांना निवेदन करतोय. त्याचबरोबर काही ठराव पास पण या ठिकाणी झालेले आहेत. कचरा गाडी चालू करण्याबाबत, त्याचबरोबर ग्रामसभेमध्ये म्हणजे स्वच्छतेचे प्रश्न असतील, पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील, ते सर्व सोडवण्याची ग्वाही आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. कुठलं आणि एक म्हणजे काय झालं आहे, 10 वर्षापूर्वी आमच्या गावाच्या ठिकाणी विहीर खणलेली आहे. मात्र गेल्या 15 दिवसापासून आपल्या गावाला दूषित मार्कंडे नदीच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे. त्या वेढ्यामुळे आपल्याला दूषित पाणी मिळत आहे. याच्यावरती कुठल्याही सदस्यांना अजून ॲक्शन घेतलेलं नाही. त्या विरोधात आपल्या एक 10 वर्षापूर्वी एक गावच्या तळ्यामध्ये विहीर खणलेली आहे. त्या विहिरीला स्वच्छ पाणी येत असते. मात्र ते पाणी आपल्या गावात पुरवून स्वच्छ पाणी पुरवठ्याचा करण्याकडे कोणाचंच त्या ठिकाणी हे झालेलं नाही. हे सुद्धा आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यावर सुद्धा लवकर कारवाई करणार असं आम्हाला उत्तर मिळालेलं आहे. आता पाहू, तुम्ही रिपोर्टर आहेत, तुमच्याकडून सुद्धा यावरती ॲक्शन घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. ಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್, ಸುಳಗ ಹೆಂಡಲ್ಗ, ಬೆಳಗಾವಿ. ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪಡಿತರ ವಿತರಣೆ ವಿಚಾರವಾಗಿ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರಾದ ಭರ್ಮಾ ಚೌಗ್ಲೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ, ಗೊಂದಲಗಳಿದ್ದು पंचायती अधिकारीಗಳು ನಿರ್ಲಕ್ಷಿಸುತ್ತಿರುವುದು ಏಕೆ ಎಂದು ಪ್ರಶ್ನಿಸಿದರು. मी एक सुळगेगावचा ज्येष्ठ नागरिक म्हणून गावच्या गरीब लोकांच्या कल्याणासाठी गव्हर्नमेंटने अन्नदान योजना लागू केलेली आहे. आणि अन्नदान योजना ही वाटत असताना तो रेशन दुकानदार महिन्यात फक्त 3 दिवस रेशन वाटतोय, 4थ्या दिवशी रेशन गायब होतोय. त्या अर्थी एखादी व्यक्ती बाहेर गावी गेली असेल, ज्याच्या घरी कोणतं मयत झाले असेल त्याला रेशन मिळत नाही. मग त्याचा वाटप कुठे होतोय. आणि रेशन वाटताना 50 किलोची एक बॅग, मी एक नवरा बायको जोडपा आहे, दुसरा एक जोडपा आहे, एका बॅगमध्ये 50 किलोमध्ये 5 वेळा वाटप होत आहे. 5 वेळा वाटप होत असताना 8,000 त्याच्यात करप्शन होत आहे. एक बॅगमध्ये 2.5 किलो करप्शन होत आहे. त्याचा खुलासा त्या दुकानदाराने द्यावा आणि जनतेसाठी प्रामाणिकपणे रेशन वाटावं. नाहीतर ते गाव मर्यादित असेल दुसऱ्या संस्थेला द्यावं आणि गावाच्या कल्याणासाठी त्याचा वाटप व्हावा, हा माझा विचार आहे. आणि माझ्या वतीनं हा माझा गव्हर्नमेंटला प्रश्न आहे. माझं नाव भर्मा मल्लाप्ಪ ಚೌಗಲೆ, ಬ್ರಹ್ಮಲಿಂಗ ಗಲ್ಲಿ, ಸುಳಗ. ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಮೂಲಕ ಸಾರ್ವಜನಿಕರನ್ನು ಲೂಟಿ ಮಾಡುವ ಬದಲು ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಜನರಿಗೆ ಸೌಲಭ್ಯ ಕಲ್ಪಿಸಬೇಕು ಎಂದು ಕೃಷ್ಣಾ ಚೌಗ್ಲೆ ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿವಾಹಿನಿಯೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿ ಆಗ್ರಹಿಸಿದರು. दिनांक 30 रोजी सुळगे आणि हिंडलगा ही ग्रामपंचायत ग्रामसभा आयोजित केली होती. या सभेला सर्व नागरिक उपस्थित होते. तरी अनेक विषय येऊन गेले. अनेक विषयांची टाळाटाळ झाली. अनेक विषयांचे काही गुंतवणूक झाली आणि अनेक विषय काही त्यांनी फिटले आहेत. आता तक्रार अशी आहे की या
पंचायतीमध्ये आल्यानंतर काही नागरिक शेतकरी लोक येतात आणि त्या पंचायतीमध्ये आपली जे काय कार्य आहे ते सांगतात, पण तिथं काही नियोजन केलं नसतं आणि ते नियोजन बाह्यविरुद्ध आपण तक्रार जरी घेऊन गेलो तर ते तक्रार निवारण केली जात नाही, वेळेवर ते हजर राहत नाहीत, ते या ऑफिसला गेले तिकडे गेले त्याची तक्रार इथं असते नागरिकांची आणि ती त्यांनी योग्य रीतीनं आपल्या पंचायतीमध्ये उपस्थित राहून प्रत्येक नागरिकाची प्रत्येक शेतकऱ्याची जी अडचण आहे जे विषय आहेत ते दूर करण्याची त्यांना मी विनंती करतो आणि अनेक हे येतात स्कीमा येतात त्या स्कीमा त्यांनी गावापर्यंत पोहोचवाव्यात, प्रत्येक नागरिकाच्या कळाव्यात, त्यांनी त्या समस्या आपल्या हे समस्या ज्या आहेत त्याच्या स्कीमच्या त्यांना निवारून त्यांना सांगून त्यांना पटवून द्यावं ही माझी विनंती आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी लक्ष घालावं. ह्याच्यामध्ये ग्रामपंचायतीने लक्ष घालून त्या सगळ्या समस्या त्या स्कीमा ज्या आहेत त्या प्रत्येक नागरिकापर्यंत घरोघरी पोचाव्यात ही माझी विनंती आहे. कृष्णालप्पा चौगुले. ಯುವಕರು ಕೇಳಿದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಸದಸ್ಯರು ಉತ್ಸುಕರಾದರು. ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ಹಾಸ್ಯದ ಉತ್ತರಗಳನ್ನು ನೀಡುವ ಮೂಲಕ ಸಮಯವನ್ನು ಕಳೆಯಲು ವಿಫಲರಾದರು. ಹೀಗಾಗಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾದ ಹೊತ್ತು ಗೊಂದಲ ಉಂಟಾಯಿತು. ಕೊನೆಗೆ ನೋಡಲ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಧ್ಯ ಪ್ರವೇಶಿಸಿ ನಾಗರಿಕರ ಆರೋಪದ ಬಗ್ಗೆ ಕೂಲಂಕುಷವಾಗಿ ತನಿಖೆ ನಡೆಸುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿ ಸಭೆಯನ್ನು ಮುಂದೂಡಲಾಯಿತು. ಕ್ಯಾಮರಾಮ್ಯಾನ್ ಸಂಕಲ್ಪ ಶಿಂದೆ ಜೊತೆ ಚೇತನ್ ಲಕ್ಕೆ ಬೈಲ್ಕರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.